नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय आजचा म्हणजेच 8 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्यांदा आपल्याला असं पाहायला मिळतं की कौशिकी केदार आणि तारिणीसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि ती त्या दोघांना सांगत असते की आता तुम्ही दोघेजण थोडंसं खाऊन घ्या आणि तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. इथे काकांजवळ मी बसते. परंतु तारिणी आणि केदार तिला म्हणतात की नाही ताई, त्याची काही गरज नाहीये. पण तारिणी म्हणते की असं कसं, बराच वेळ झालाय, तुम्ही दोघेजण इथेच आहात, आता खरंच जाऊन आराम करा. पण त्यावेळी तारिणी म्हणते की नाही कौशिकी ताई, उलट इराला तुमची गरज आहे, तुम्ही तिच्याजवळ थांबा. इथे बाबांजवळ आम्ही दोघे थांबतो, काही काळजी करू नका. आणि मग कौशिकीसुद्धा म्हणते की ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यांना 4 वाजता इंजेक्शन द्यायचं आहे. आणि त्यावेळी हे दोघेजण हो म्हणतात आणि मग त्यानंतर कौशिकी तिच्या रूममध्ये जाते. पण त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असा सीन बघायला मिळतो की टीम तारिणीला गुलाबला कधी, कुठे आणि कसं हँडओव्हर करायचं याबद्दल माहिती मिळालेली असते. आणि मग आपले कमांडर लगेचच केदारला कॉल करतात. केदार कॉल रिसीव करतो आणि स्पीकरवर ठेवतो. आणि मग कमांडर केदारला आणि तारिणीला सांगतात की आपल्याला आज पहाटे 3 वाजता गुलाबला CBIकडे हँडओव्हर करायचं आहे. आणि हे ऐकून केदारला आणि तारिणीला आश्चर्य वाटतं. ते दोघेजण विचारतात 3 वाजता? आणि त्यावेळी कमांडर म्हणतात हो बॉस. तर तारिणी म्हणते की ठीक आहे, मग केदार इथे बाबांजवळ थांबेल, मी गुलाबला हँडओव्हर करायला जाईल. पण कमांडर म्हणतात नाही नाही, तिथे ना तुम्हा दोघांची सुद्धा गरज आहे. कारण बॉस, त्या गुलाबला गोळी तुमच्या गनमधून लागली होती, परंतु तुम्ही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सगळ्या पेपर्सवर, सगळ्या डॉक्युमेंट्सवर केदार सरांच्या सह्या आहेत, त्यामुळे तिथे तुम्हा दोघांचीही गरज लागणार. आणि ते ऐकून इकडे हे दोघेजण काळजीत पडतात आणि फोन ठेवून देतात. त्यानंतर तारिणी म्हणू लागते की केडी, आता आपण काय करायचं? कारण 3 वाजता गुलाबला हँडओव्हर करायचं आहे, 4 वाजता इथे बाबांना येऊन इंजेक्शन द्यायचं आहे, आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत? तर केदार म्हणतो की बस काळजी करू नको, होईल सगळं मॅनेज, आपण काहीतरी मार्ग काढूयात. त्यानंतर दुसरीकडे आपण असं पाहतो की तो जो युवराज असतो ना, तो अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. आणि त्यावेळी तो असंही म्हणत असतो की मीडियामध्ये गुलाबचं नाव येऊन तर 24 तास झालेत, मग त्याने माझं नाव पोलिसांना अजून सांगितलं असेल की नाही? समजा तो उद्या CBIकडे गेला आणि त्याने माझं नाव त्यांना सांगितलं, तर मग माझं काय होईल? आणि त्याचे हे सगळे विचार सुरू असतानाच तिथे येते पद्मिनी. ती याला विचारते की काय रे बाबा, आता 1 वाजून गेले, तो अजून झोपला नाही का, काय करतोयस इथे? आणि मग हा माणूस पुन्हा नाटकं करायला सुरुवात करतो. तिला म्हणू लागतो की मम्मा, मला ना खरंच खूप वाईट वाटतंय गं, मला मान्य आहे की मी अनेक चुका करतो, पण या घरातल्यांना फक्त माझ्या चुकाच दिसतात का गं? माझी चांगली बाजू यांना कधीच का दिसत नाही? तिकडे त्या माझ्या बापाला माझं तोंडही बघायचं नाही आहे, मला कळत नाही मी काय करावं? आणि त्यावेळी पद्मिनी म्हणते की तू नको काळजी करू, त्यांचा सध्या त्या केदार तारिणीवर खूप विश्वास आहे ना, म्हणून हे सगळं घडतंय. पण मला माहिती आहे ना, लवकरच त्या दोघांचा बेजबाबदारपणा सगळ्यांच्या समोर येईल आणि मग त्यांना आपली किंमत कळेल. पण हे बघ, आता तू जास्त विचार करू नको, जाऊन आराम कर. त्यावर तोही हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की दयानंदाच्या रूममधून केदार तारिणी हळूच बाहेर पडतात. पण मग त्यांच्यासमोर पद्मिनी येऊन उभी राहते. तिला पाहून हे दोघेजण थोडेसे घाबरतात. तर पद्मिनी विचारते की कुठे चाललाय तुम्ही, काय चाललंय तुमचं? आणि त्यावेळी मग हे दोघेजण तिला असं सांगतात की आता बाबांची तब्येत ठीक आहे, म्हणून आम्ही जरा वेळ बाहेर येऊन बसणार होतो, इतकंच, बाकी काही नाही. तर पद्मिनी त्या दोघांना पुन्हा बजावते की जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना, तर मी तुम्हा दोघांना सोडणार नाही, इतकं लक्षात ठेवा. मी त्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे ना, मग त्यांची नीट काळजी घ्यायची. आणि मग ती सरळ तेथून निघून जाते. तर केदार आणि तारिणी पटकन घरातून बाहेर पडतात, जेणेकरून ते वेळेत परत यावे. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की केदार आणि तारिणी त्यांच्या बेसवर जातात. तिथे फातिमा, कमांडर त्यांची वाट पाहतच असतात. आणि मग त्यानंतर कमांडर एक फाईल या दोघांकडे देतात, त्यावर त्या दोघांना सह्या करायला सांगतात. तारिणी तर खूप जास्त चिडलेली असते त्यावेळी, कारण तिला गुलाबकडून काहीच माहिती काढून घेता आलेली नसते. त्याचवेळी दुसरीकडे दयानंदाला ठसका लागतो आणि त्यावेळी तो केदारचंही नाव घेत असतो. त्यानंतर बरोबर 3 वाजता आपल्याला असं पाहायला मिळतं की एके ठिकाणी CBIचे ऑफिसर्स आलेले असतात
आणि मग आपली टीम तारिणीसुद्धा त्या ठिकाणी जाते. व्यवस्थितपणे बोलणं झाल्यानंतर मग तारिणी गुलाबला घेऊन त्या ठिकाणी हजर होते. ती गुलाबला स्पष्टपणे सांगते की मान खाली घालायची, नजर खाली घालायची आणि सरळ चालत जायचं. त्यावर गुलाबही हो म्हणतो आणि पुढे पुढे चालत निघतो. सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात, पण अचानक गुलाबला तारिणीने त्याला जे काही सांगितलेलं असतं ते आठवतं आणि तो पाठीमागे वळून पाहतो. त्यामुळे सगळेच ऑफिसर्स सावध होतात, त्याच्यावर गन रोखतात. CBI ऑफिसर्स म्हणतही असतात की गुलाब मागे फिर, पण हा गुलाब सरळ तारिणीकडे चालत निघतो आणि तिच्या समोरच जाऊन उभा राहतो. तारिणी तर थेट त्याच्या कपाळावरच तिची गन लावते. तर गुलाब हसतच म्हणत असतो की तारिणी, तू ना अगदी तुझ्या आईसारखी म्हणजेच हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे सारखीच वाघीण आहे. तीसुद्धा कधीच कोणाला घाबरली नाही आणि आता तूसुद्धा कोणाला घाबरत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या आईला मारलेलं नाही आहे. पण हो, ज्या डोळ्यांमध्ये आता तू रोखून पाहतेस ना, त्या डोळ्यांनी तुझ्या आईला मारताना बघितलं आहे. आणि गुलाबचं हे वाक्य ऐकून तारिणीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. गुलाब तिला म्हणत असतो की ज्यासाठी तू मला इतके दिवस टॉर्चर करत होती ना, ते सत्य आता मी तुला सांगतो. हे बघ, मी तुझ्या आईला अगदी व्यवस्थित ओळखतो. तिने आत्महत्या केलेली नाही आहे हे माहिती आहे मला. पण हो, हे सुद्धा तितकंच खरं आहे की मी तिला मारलेलं नाही आहे. पण मी तिला मरताना पाहिलं आहे. आणि हे ऐकून केदार तारिणी एकमेकांकडे पाहतात. पुढे गुलाब तारिणीला हे सुद्धा सांगतो की तारिणी, जर तुला असं वाटत असेल ना की आता मला पकडल्यानंतर बाहेरचे सगळे काळे धंदे बंद होतील, तर तसं अजिबात नाही आहे. कारण मी फक्त या गुन्हेगारी जगतातलं, या खेळातलं एक प्यादा आहे. माझ्यावर सुद्धा आणखीन कोणीतरी आहे आणि त्यानेच तुझ्या आईला मारलं आहे. आणि ज्या JPC मेडिकल स्कॅमबद्दल तू सगळीकडे विचारत फिरत असते ना, तो स्कॅमसुद्धा त्यानेच घडवून आणला होता. आणि जोपर्यंत तो मुकाट आहे ना, तोपर्यंत हे काळे धंदे काही थांबणार नाही. मी फक्त एक प्यादं होतो आणि आताही एक प्यादच आहे. आणि ते ऐकून तारिणीला आश्चर्य वाटतं. ती गुलाबला विचारू लागते की कोण आहे तो माणूस, सांग मला. तर गुलाब म्हणतो की मी तुला त्याचं नाव नाही सांगू शकत. इतके दिवस तू मला टॉर्चर केलं ना, आता तू टॉर्चर हो, हीच तुझी शिक्षा आहे. पण हो, एक मात्र नक्की, तो माणूस इथेच तुझ्या अवतीभोवती आहे. तू त्याला चांगलं ओळखते. आता शोध तो कोण आहे ते. पण सावध राहा बरं का, कारण तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर मृत्यूचं सावट आहे. आणि मग त्यानंतर मोठमोठ्याने हसू लागतो. पण त्यामुळे तारिणी चिडते आणि थेट त्याचा गळाच दाबते. पण त्यावेळी इतर ऑफिसर्स तिला आवरतात आणि मग CBI ऑफिसर्स गुलाबला घेऊन जातात. तारिणी रागात त्यावेळी त्याच्याकडे पाहत असते. पण केदार तिला म्हणतो की बॉस, चल आता घरी जाऊयात, आपल्याला उशीर होतोय. आणि तो तारिणीला अक्षरशः ओढतच तेथून घेऊन जातो. दुसरीकडे आपल्या दयानंदची तब्येत अचानक बिघडलेली असते. पण त्यावेळी त्याच्या रूममध्ये मात्र कोणीच नसते. इकडे केदार तारिणी घरी जायला तर निघतात, पण अचानक रिक्षा बंद पडते. आणि त्याचवेळी दुसरीकडे तो जो युवराज असतो तो पुन्हा त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि दयानंदाच्या रूमकडे जायला निघतो. इकडे रिक्षा बंद पडल्यामुळे केदार तारिणी काळजीत पडतात. काय करावं त्यांना सुचत नाही. फक्त त्यांना वेळेत घरी पोहोचायचं असतं. तर इकडे दयानंद रूममध्ये एकटाच आहे हे पाहून या युवराजच्या डोक्यात काहीतरी वेगळंच येतं. आणि मग त्यानंतर तो दयानंदाला थेट मारण्यासाठीच जातो. तर दुसरीकडे केदारला आणि आपल्या तारिणीला घरी पोचण्यासाठी खूप जास्त उशीर झालेला असतो आणि म्हणून ते दोघेजण खूपच घाबरलेले असतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.